कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाथ, ऐकताय का नाथ? कार्तिकेयानंतर आम्हाला अजून एक पुत्र हवा आहे। होय ग, किती छान। नाथ, नाथ, आम्ही पार्वती आहोत, शक्तीचं प्रतीक आहोत। जगात कुठलीही ऊर्जा शक्तीशिवाय जन्म घेत नाही। अगदी बरोबर। आणि सर्वात मोठी शक्ती म्हणजे इच्छाशक्ती। इच्छा पूर्णत्वाला नेण्यासाठी आणि या सृष्टीत नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी आज आम्ही हे म्हणत आहोत की आम्हाला कुठल्याही नायकाची गरज नाही। वाह! पुत्र जन्म तर होणार। हळद म्हणजे पावित्र्य आणि स्नानासाठी वापरलेली हळद म्हणजे शुद्धता। किती छान। पवित्र आणि शुद्ध अंतःकरणाने आम्ही विना नायक पुत्र तयार करू। आमच्या समोर उभी आहे आमची मूर्तिमंत कल्पना, आमचा पुत्र। आणि कल्पनेत जेव्हा जीव ओतला जातो तेव्हा असतो तो आविष्कार। माते, आम्हाला पुत्र झाला। किती सुंदर। दश दिशांना सांगा आम्हाला पुत्र झाला। कैलासाला, स्वर्गातील देवदेवतांना, पशु पक्ष्यांना, आभाळातील मेघांना, सगळ्यांना सांगा आम्हाला पुत्र झाला। माते, मी आपला पुत्र आहे का? होय, तू आमचा पुत्र आहेस। माते, मग आमचं नाव काय? नाव? कुठल्याही जन्मासाठी कारणीभूत आणि जबाबदार हा नायक असतो, पण आम्ही तुला विना नायक जन्माला घातलंय, त्यामुळे आजपासून तुझं नाव विनायक असेल। वाह वाह वाह! माते, मी आपला पुत्र आहे आणि पुत्राने आपल्या मातेचे रक्षण करणे हे कर्तव्य असते। तू आम्हाला जन्म दिलास, आम्ही तुझे रक्षण करू, तू काही काळजी करू नकोस। सांग माते, तुझ्यासाठी काय करू? आम्ही स्नान करायला चाललो आहोत। आमची अशी इच्छा आहे की जोवर आम्ही स्नान करून येत नाही तोवर तू इथे पहारा द्यावास। आज तुझी परीक्षा, कोणीही आलं तरी त्याला आमच्यापर्यंत पोहोचू देऊ नकोस। तुला दिलेला हा तुझ्या विनायकाचा शब्द आहे। परमेश्वर जरी उभा ठाकला तरी तो इंचभरही पुढे जाणार नाही। वाह! थांबा मुनिवर। कैलासावर आम्हाला आमच्या इच्छेविरुद्ध थांबवणारा, अडवणारा बाळ कोण आहेस तू? कर्तव्यनिष्ठ रक्षक समजा, शक्तीचा आविष्कार समजा, नाहीतर दिलेला शब्द पाळणारा माझ्या मातेचा पुत्र आहे मी, विनायक। बाजूला हो, आम्हाला तू रोखू शकत नाहीस। आमच्या बळाचा अंदाज नाही तुला। साक्षात शक्तीचा पुत्र आहे मी। वाह वाह! एका मातेने आपल्या पुत्रावर ठेवलेल्या विश्वासापेक्षा जगात काहीही बलवान नाही। आमची पत्नी आहे ती। असेल, पण तुमच्या शब्दांचं पालन करायला मी तुमचा पुत्र नाही। हे उद्धट आणि उर्मट वाणीचे शब्द बंद कर। मातेला दिलेला शब्द आहे हा, जीवात जीव असेपर्यंत आणि शरीरात श्वास असेपर्यंत परमेश्वर जरी आला तरी पुढे जाऊ शकत नाही। हे दुष्ट बालका, माझ्या क्रोधाला सामोरा जा। विनायका! 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 पुत्र होता तो आमचा, शक्तीचा आविष्कार, इच्छेचा
आयुष्याचा आधार आणि आम्ही जन्म दिलेला पुत्र होता तो आमचा. वा वंशिका. आम्हाला आमचा पुत्र परत हवाय. त्याने मारलेली माता ही हाक आम्हाला परत ऐकायची आहे. शक्तीने केलेली उत्पत्ती परत हवी आहे. अशक्य आहे ते. ब्रह्मदेव हा उत्पत्तीचा देवता असेल आणि महादेव हा अंत असेल तर शक्ती सदा सर्व जगाचा नाश करेल. थांब पार्वती. आम्ही शब्द देतो आमच्याकडून झालेल्या पुत्र हत्येचा पश्चाताप म्हणून आम्ही याच्यात प्राण प्रतिष्ठा करू. परंतु याचा शिरच्छेद झाला आहे. त्यामुळे शिर पुन्हा त्याच्यावर बसू शकत नाही. पण हा देह आम्हाला महत्वाचा आहे. देह तोच असेल आणि शिर हे नंदीगणांनो, उत्तर दिशेला जा. तिथे जाताना जो पहिला प्राणी तुम्हाला दिसेल त्याचं शिर घेऊन या. काय सुंदर ना, बाप रे. अरे बाप रे बाप. बाप रे. सगळ्या पशूंमधील सर्व शक्तिमान, सगळ्या प्राण्यांमधील सगळ्यात बुद्धिमान, प्रचंड अभिमानी, दुरून येणाऱ्या संकटांना आपल्या सोंडेने ओळखणारा, वा. शांत आणि तरी तितकाच आक्रमक प्राणी, गजराज. 64 कलांचा कलाधिपती, 18 विद्यांचा विद्वान. हा असेल गौरी शंकर पुत्र. कैलासावरील समस्त गणांचा अधिपती म्हणून आमचा पुत्र विश्वात गणपती नावाने ओळखला जाईल. हत्तीचा शीर आहे म्हणून गजानन नावाने ओळखला जाईल. हा बुद्धिमान पराक्रमी असेलच. पण आजपासून भगवान शंकराला सौन्यास आश्रमातून गृहस्थाश्रमात आणून एक नवी सुरुवात केली. वा वा. म्हणून कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात गणपतीच्या पूजनाने होईल. वा. उत्कृष्ट यार. फारच फारच म्हणजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी. का परिपूर्ण सर्व गुण संपन्न हा ऍक्ट होता. वंशिका, काय सुंदर काम केलंस तू. थँक्यू. तू ती माती कालवताना, विनायकाविषयी बोलताना जे वात्सल्याने बोलत होतीस ना, आईच्या पोटी जे वात्सल्य असतं ते वात्सल्य तुझ्या शब्दामध्ये येत होतं. आणि ही समज तुम्हाला आज या वयात आहे याचा अभिमानही वाटतो, आनंदही वाटतो आणि हेवाही वाटतो की हे आपल्याला कधी जमेल. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.